तुम्हाला करता येते ना? आता बघा, हे जे बोट आहे आमचा, हे उजव्या नाकपुडीला बंद करायचं आणि हे जे बोट आहे हे या नाकपुडीला बंद करायचं. ओके, चला रेडी करून टाकू. एक स्टार्ट कसं सगळ्यांनी एक प्राणायाम करून टाकू. चला बघा, या मग काय करते, याला मी बंद करते. पुन्हा बघा काय केलं मी, याला बंद केला. याला खोललं, मग पुन्हा सोडलं. पुन्हा असं एक प्राणायाम करून होते. म्हणजे डावीने घेतला, सोडला, परत उजवीने घेतला, डावीने सोडला, म्हणजे एक प्राणायाम कंप्लीट झाला. करता येईल? चला करा सगळे जण. चला प्राणायाम करा. चला पाच प्राणायाम करायचे. किती करायचे आहे? 5. याला कोणता प्राणायाम म्हणतात? अनुलोम विलोम. काय म्हणतात? आणि याला शीतली प्राणायाम म्हणतात. काय म्हणतात? शीतली. उन्हाळा आहे म्हणून शीतली. जर हिवाळा असता तर आपण उज्जयी प्राणायाम, म्हणजे उजव्या नाकपुडीने श्वास घेतला असता, डावीने सोडला असता, डावीने घेतला, उजवीने सोडला असता. उन्हाळा आहे म्हणून आपण कसं घेतलं? शीतली प्राणायाम केला. ठीक आहे, आपण आता सूक्ष्म व्यायाम करूया. करायचं ना? पहिले बैठे करूया. सूक्ष्म व्यायामाचं असं म्हणजे महत्व आहे की आपल्या शरीराच्या सगळ्या अवयवांना व्यायाम होणं गरजेचं आहे. व्यायाम सूक्ष्म व्यायामाचं असं महत्व आहे की आपण रोजच काही व्यायाम करू शकत नाही. करू शकतो का? तर 10-15 मिनिटांमध्ये जर आपण सूक्ष्म व्यायाम केलं तर आपल्या शरीराच्या सगळ्या अवयवांना व्यायाम मिळतो. म्हणून आपण सूक्ष्म व्यायाम पहिले करू. तोपर्यंत आपण टंकविद्या करूया. चला, टंकविद्येचं असं महत्व आहे की आपला जी शेंडीचा भाग आहे ना, त्याच्या थोडं खाली सगळं केंद्र असते सगळ्या नाड्यांचं, आणि त्याला व्यायाम होणं गरजेचं असते. म्हणून आपण टंकविद्या मी एकदा करून दाखवते. चला बघा, श्वास घेतला मी आणि श्वास रोखून मी ओंकारचं गुंजन कंठामध्ये करते आणि मान खाली करते. त्याला टंकविद्या पहिले बघून घ्या. चला पहा. चला बघा, चला माझ्यासोबत. हा, पुन्हा बस 2 वेळा करायचं आहे. त्याला टंकविद्या म्हणतात. टंकविद्येने आपल्या जे नाड्यांचं जाळं आहे ना, त्याला व्यायाम मिळतो आणि म्हणजे आरोग्यासाठी पण ते चांगलं. आता आपण मानेचा व्यायाम करूया. चला मान गोला, मान आहे ना गोलाकार करूया. चला हळू, हा नाही तर मान दुखे.
विरुद्ध डायरेक्शन ना. ताट किती पण हा. चला आता मान मागे थोडी थोड्या चला. चला आता मागे नेऊया चला. आता समोर आहे. श्वास घेत मागं न्यायचा. श्वास थोडं समोर यायचं. चला आता हाताचा व्यायाम करूया चला.